नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला राज्य उत्पादन शुल्क भरतीची एक्झाम इथे आपल्या समोर आलेली आहे। मग असं व्हायला नको की हातात घास आला आणि तो हातातला घास आपल्या दुसऱ्याच्या ताटात जायला नको। तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्य उत्पादन शुल्कसाठी परीक्षेला जाता जाता मॅरेथॉनचे लेक्चर्स घेऊन आलेलो आहोत। तर त्यामध्ये आज आपण बुद्धिमत्तेचं लेक्चर घेणार आहोत। जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा मुलं दोन गोष्टींकडे पळत असतात, एक म्हणजे सराव पेपर आणि दुसरं म्हणजे रिव्हिजन लेक्चर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तुम्हाला सराव पेपर आणि रिव्हिजन लेक्चर सर्व घेऊन आलेलो आहे। 20 सराव पेपर आपण तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत। 15 सराव पेपर विषय निहाय असणार आहे आणि 5 पूर्ण सराव पेपर तिथे तुम्हाला असणार आहेत मॉक टेस्ट। आणि याची फी फक्त आणि फक्त आता 31 रुपये असणार आहे। जे विद्यार्थी मित्र हा कोर्स आजच्या आज परचेस करतील, आज 7 तारीख आहे, तर तुम्हाला फक्त 31 रुपयाला उपलब्ध होणार आहेत। उद्या जर कराल तर तुम्हाला हा कोर्स किती रुपयाला, तर लेकरांनो 51 रुपयाला उपलब्ध होणार आहे। मग हा कोर्स कसा परचेस करायचा, माझा मोबाईल नंबर येते आहे 9370706679। केव्हाही तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंवा डायरेक्ट आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करून आपला राज्य उत्पादन शुल्क ऑनलाईन सराव पेपरचा कोर्स तुम्ही परचेस करू शकता। एकदम सुंदर कोर्स आहे। त्यानंतरला महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपल्या काही बॅचेस आहेत, सर्व बॅचेस वरती ऑफर चालू आहेत। तुम्हाला तर माहिती आहे आपल्या सर्व बॅचेस कशा झाक कार्यक्रम असतो बाबा। तर बघा, पोलीस भरती, तलाठी, सरळ सेवा, वन विभागाची इतर जी भरती कोणत्या असेल तुझ्या, ते 12 महिन्याची बॅच आहे, फक्त 499 फी आहे। त्यानंतरला जिल्हा न्यायालयाची जर तू शिपाई पदाची किंवा कनिष्ठ लिपिक पदाचा अभ्यास करत असशील तर 149 रुपयाची बॅच आहे, 4 महिन्याचा तिथे कालावधी आहे। संपूर्ण मराठी व्याकरण फक्त आता 100 रुपयाला ही बॅच आहे, फक्त 100 रुपयाला बॅच आहे। 10 तारखेपर्यंत ऑफर आहेत, 10 तारखेनंतर हे ऑफर संपणार आहे। संपूर्ण गणित व बुद्धिमत्ता 12 महिन्याची बॅच आहे, 199 रुपये फी आहेत। एमपीएससी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा व गट क पूर्व परीक्षा 12 महिन्याची बॅच आहे, फक्त 999 रुपयाची फी आहे। एसएससी जीडी आणि आरपीएफ 6 महिन्याची बॅच आहे, 199 रुपये फी आहे। राज्य उत्पादन शुल्क सराव पेपर आणि मॅरेथॉनचे लेक्चर 3 महिन्यासाठी फक्त 31 रुपये याची सध्या फी आहे। त्यानंतरला जिल्हा न्यायालय सराव पेपर व मॅरेथॉनचे लेक्चर 3 महिन्याची बॅच फक्त 31 रुपये याची काय फी आहे। मग हे कोर्स आपल्याला कुठे भेटणार, तर आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची, यूज अनदर मेथड मध्ये आपण लॉग इन करायचं आणि तिथून पुरावा तुम्हाला ही बॅच तिथे भेटणार आहेत। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे 9370706679, केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बुद्धिमत्ता या विषयाची मॅरेथॉनचे क्वेश्चन घ्यायचे आहेत। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जे क्वेश्चन घेतो हेच क्वेश्चन पेपरला पडणार नाही, पण याच टाइपचे 100% क्वेश्चन पेपरला पडणार आहेत। त्यामुळे हे लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासोबत लेकरांनो, तुम्ही ती 31 रुपयाची टेस्ट सिरीज परचेस करा, त्याचाही तुम्हाला 100% फायदा होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच आपला क्वेश्चन आहे, जर सोमवार हा फेब्रुवारीत असेल तर शुक्रवार काय आहे। जर सोमवारसाठी फेब्रुवारी महिना असेल तर शुक्रवारसाठी काय आहे। एकदम सोपा क्वेश्चन आहे। जुलै, जून, मे की ऑगस्ट आपल्याकडे ऑप्शन आहेत। या प्रश्नाला सोडवायचं कसं, द्या लक्ष। सर्वात पहिल्यांदा एका बाजूला आपण वार लिहून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला महिने लिहून घ्यायचे। दुसऱ्या बाजूला काय लिहून घ्यायचे, महिने लिहून घ्यायचे। एका बाजूला घेतले वार, दुसऱ्या बाजूला घेतले पुराव महिने। चला, वार घेतला काय, सर्वात पहिल्यांदा सोमवार घेतला, नंतर मंगळवार घेतला, नंतर बुधवार घ्यायचा, नंतर गुरुवार घ्यायचा आणि त्यानंतर पुढे काय सांगितलंय, शुक्रवार सांगितलेला आहे, म्हणजे आपल्याला शुक्रवार पर्यंत जायचं आहे। चला, हे वार आपण ह्या बाजूला लिहिलेले आहेत। आता ते काय म्हणतात, जर सोमवारला तुम्ही फेब्रुवारी महिना म्हटले असेल, म्हणजे सोमवारच्या पुढे फेब्रुवारी महिना आला, तर मंगळवारला आपल्याला मार्च महिना म्हणावं लागेल। त्यानंतर बुधवारी आपल्याला एप्रिल महिना म्हणावं लागेल, गुरुवारी आपल्याला मे महिना म्हणावं लागेल, तर शुक्रवारी आपल्याला जून महिना म्हणावा लागेल। तर शुक्रवारी आपला महिना कोणता असेल,
जून महिना असेल, ऑप्शन क्रमांक 2 इथे उत्तर आहे. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन इथं दिलेला होता. एका बाजूला वार दिले होते आणि त्याचा महिना आपल्याला शोधायचा होता. सोमवारसाठी फेब्रुवारी आहे, तर शुक्रवारसाठी कोणता महिना असेल. एका बाजूला वार लिहिले, दुसऱ्या बाजूला महिना लिहिला, क्वेश्चन आपल्या समोर उत्तर आलं. एकदम जहाक कार्यक्रम बाबा, अजिबात अवघड नव्हतं. जे विद्यार्थी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी सर्वांनी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच काय करा, पोट्याव शेअर करा. जर CAFE चा कोड 3165 आहे, HIDE चा कोड 8945 आहे, तर HEAD चा कोड काय असेल? एकदम सोपं गणित आहे. आता असं गणित आल्यानंतर इंग्रजी अक्षरमाला कोडिंग डिकोडिंग सुद्धा आपण त्याला म्हणतो. या चॅप्टरवरती आपल्याला हे गणित विचारलेलं आहे. हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा एबीसीडी माहित असणं गरजेचं आहे. एबीसीडी लिहित असताना आपण याच पद्धतीने लिहून ठेवायची. मी तर म्हणतो एबीसीडी तुमची पाठ असणं गरजेचं आहे. जर पाठ नसेल तर या पद्धतीने एबीसीडी आपल्याला आपल्या पेज वरती लिहायची आहे. ए पासून तर एम पर्यंत लिहायची, एमच्या खाली एन घ्यायचं, एन पासून तो परत झेड पर्यंत लिहायची. ए पासून एम पर्यंत लिहित असताना 1 2 3 4 असे आकडे देत जायचे. एम 13 नंबरला येईल, एमच्या खाली एन घेतला, एन 14 नंबरला येईल, इकडे झेड 26 नंबरला येईल. हे नंबर्स तुम्हाला द्यावं लागतील, त्याचे आकडे त्याचे तुम्हाला द्यावं लागतील, त्याचे संख्या तुम्हाला द्यावं लागेल. जर संख्या तुम्ही दिली तरच तुम्हाला याचं उत्तर येईल, नाही तर धतुरा आपल्याला पोराव याचं उत्तर येणार नाही. तर काय सांगितलंय? CAFE सी 3 नंबरला आहे, ए 1 नंबरला आहे, F 6 नंबरला आहे आणि E 5 नंबरला आहे. पहिल्यांदा C घेतला 3 नंबरला आहे, नंतर ए घेतला 1 नंबरला आहे, नंतर F घेतला 6 नंबरला आहे, E घेतला 5 नंबरला आहे. बघ मग इथे 3 1 6 5 म्हणजे 3165 आहे. म्हणजे त्यांनी काय केलंय? C चा नंबर दिलाय, ए चा नंबर दिलाय, F चा नंबर दिलाय आणि E चा नंबर दिलेला आहे. त्याच पद्धतीने त्यांनी इकडेही तेच केलंय. H 8 नंबरला आहे बघा, H चा नंबर 8 आहे, I चा नंबर 9 आहे, I 9 नंबरला आहे बघा. D चा नंबर 4 आहे, D ला 4 घेतले बघा. E चा नंबर 5 आहे, E ला 5 घेतले बघा. E चा नंबर 5. म्हणजे त्याच इंग्रजी अक्षराचा जो नंबर आहे तोच नंबरचा इथे वापर केलेला आहे. मग आपल्याला काय सांगितलंय? HEAD साठी तुम्ही काय वापराल म्हणे? HEAD साठी तुम्ही काय वापराल? H चा नंबर किती आहे? 8 आहे. H चा नंबर 8 आहे. H बरोबर 8. त्यानंतर E चा नंबर 5 आहे, मग E बरोबर किती घेणार? 5. ए चा नंबर 1 आहे, मग ए बरोबर किती घेणार? 1. डी चा नंबर 4 आहे, मग डी बरोबर किती घेणार आपण? 4. म्हणजे याचं योग्य उत्तर येणार 8514. 8514 ऑप्शन क्रमांक 1. समजलं? येस या नो. हे नंबर जर तुमच्या तोंडपाठ असेल तर लेकरांनो तुमचा वेळ तिथे वाचणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि या चॅप्टरवरती आपल्याला 2 ते 3 क्वेश्चन हमखास 100% पेपरला विचारले जाणार आहे. त्यामुळे लेकरांनो हा चॅप्टर आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. शांत डोक्याने पेपर सोडवायचा, अजिबात पोट्याव पेपरला घाई करायची नाही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर पुढे घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले, तर टांग्याला काय झुपाल? चला काय म्हटलंय ते लक्ष. आता तू लगेच म्हणशील टांग्याला घोडा झोपला जातो, म्हणजे तो हा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल आणि तो हा क्वेश्चन तिथे चुकल बाबा. अजिबात याचं उत्तर 2 येत नाही. लक्षात घे याचं उत्तर काय येतं. इथे काय म्हटलंय? घोड्याला. इथे घोड्याला काय म्हटलंय? इथे घोड्याला म्हटलंय वाघ. घोड्याला काय म्हटलंय? वाघ. घोड्याला वाघ म्हटलेलं आहे, म्हणजे घोड्याच्या जागी ते वाघाचा वापर करायचा आहे. घोड्याच्या जागी कोणाचा वापर करायचा आहे? वाघाचा वापर करायचा आहे. मग तुला माहितीये टांग्याला घोडा झोपला जातो, पण या गणितामध्ये सांगितलंय आमच्याकडे घोडा नाहीये, पण घोड्याच्या जागी आम्ही वाघाचा वापर करीत आहे. मग आपल्याला टांग्याला घोड्याऐवजी काय झोपावं लागेल पोरावं? वाघ झोपावा लागेल. टांग्याला घोड्याऐवजी काय झोपावं लागेल पोराव? वाघ झोपावा लागेल. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अ याचं योग्य उत्तर आहे.
लक्षात आलं? या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आपण काय करणार? भावनेच्या भरात वाचणार. टांग्याला काय झोपलं जातं? अरे टांग्याला तर घोडा झोपला जातो. बैलाचा विषय आला तर बैल तर बैलगाडीला असतो. मग टांग्याला झोपला जातो तो म्हणजे काय? घोडा. तर तू डायरेक्ट उत्तर देशील घोडा. पण नाही, इथे घोड्याला वाघ म्हटले. घोड्याच्या जागी वाघाचा वापर करायचा आहे, म्हणून आपण याचं योग्य उत्तर देणार आहे ते म्हणजे काय? वाघ. समज में आया? येस या नो? जपा जपा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगणार लेकरांनो. त्यानंतरला पुढे क्वेश्चन आहे, पुढील संख्या मालिका पूर्ण करा. 8,3,16,24,9,32, क्वेश्चन मार्क. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता नंबर येईल असं सुद्धा आपल्याला विचारलं जातं, किंवा प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं सुद्धा आपल्याला विचारलं जातं. द्या लक्ष आता, अजिबात लेकरांनो घाबरून जायचं काम नाहीये. 8 दुने किती आहे? 16. याच्यात काय केलं? गुणा 2 केलाय. 8 त्रिक 24, 8 गुणा 2, 8 गुणा 3, 8 चौक 32, 8 गुणा 4 केले. इथे काय केलंय बघ, गुणाकार केलाय पहिल्या आणि तिसऱ्या संख्यांसोबत. बघा कसा. त्यानंतर 3 आणि 2 किती झाले बाबा? 6. इथं काय केलं बघ, हे 3 आणि हे 2 6. इथं काय केलं? 3 गुणाकारात 2 घेतले. त्यानंतर इथं काय 3 त्रिक 9 आले, म्हणजे इथं काय केलंय? 3 गुणाकारात काय घेतले बाबा? इथं 3 गुणाकारात 3 घेतले. त्यानंतर आता 3 गुणाकारात 2 घेतले. 3 गुणाकारात 1 इथं होता. 3 गुणाकारात 1 इथं होता. 3 गुणाकारात 2 इथं आले. 3 गुणाकारात 3 इथं आले. एक संख्या सोडून 3 गुणाकारात काय घ्यावं लागेल आता? 4. 3 चौक किती झाले बाबा? 12. याचं योग्य उत्तर काय? 12. काय केलं? लक्षात आलं? 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32. पाडा आहे पाडा. 3 एक 3, एक घर सोडून 3 दुने 6, 3 त्रिक 9, एक घर सोडून 3 चौक 12. यस या नो? चला आपला क्वेश्चन काय बघा. एका सांकेतिक भाषेत BOY बरोबर हा या शब्दाचा अर्थ ANX असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत BNMD चा अर्थ काय असेल? बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे. एका सांकेतिक भाषेत BOY हा शब्द ANX असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत BNMD चा अर्थ काय असेल? एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात घाई करायची नाही. ऑप्शन आपल्या समोर आहे. याला कसं सोडवायचं लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा आपल्याला त्यांनी काय दिलंय? BOY बरोबर काय घेतलंय? ANX. आता लक्षात घ्या, आता या चार्ट मध्ये आपल्याला बी शोधायचा आहे. या चार्ट मध्ये बी याबा इथं दिलेला आहे. बी ऐवजी त्यानं कशाचा वापर केला रे? बी ऐवजी वापर केला ए चा. म्हणजे एक घर मागे गेलेला आहे, मागचं घर घेतलेलं आहे. काय घेतलं? मागचं घर घेतलेलं आहे. ओच्या ऐवजी कशाचा वापर केला? यनचा. म्हणजे ओच्या मागचं घर कोणतं रे? यन आहे, म्हणजे यनचा वापर केलेला आहे. त्यानंतर वायच्या मागचं घर कोणतं रे? एक्स आहे. वायच्या मागचं घर कोणतं रे बाबा? एक्स आहे, म्हणजे वायच्या जागी काय घेतलाय? एक्स घेतलेला आहे. पण आपल्याला क्वेश्चन देताना थोडं आपल्याला जो शब्द शोधायचा आहे तिथं थोडं त्यानं उलट करून आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला काय सांगितलंय? BNMD चा अर्थ काय? याचा अर्थ काय? आता लक्षात घ्या, याचा अर्थ काय आपल्याला काढायला त्याने लावलेला आहे. अजिबात घाबरायचं काम नाही. आता आपण काय करणार? एक घर मागे जाणार, बरोबर आहे की नाही? बी च्या मागचं घर ए आहे, म्हणजे आपल्या उत्तराची ऑप्शनची सुरुवात ए ने होणार. ऑप्शनची सुरुवात ए ने होणार, पण इथे सर्व ऑप्शनची सुरुवात सी ने झालेली आहे. म्हणजे त्याने आपल्याला काय केलेलं आहे? हा जो शब्द आहे ना, हा दुसरा शब्द दिलेला आहे. दुसरा शब्द दिलेला आहे आणि आपल्याला प्रथम शब्द काढायला लावलेला आहे. म्हणजे आपल्याला प्रथम शब्द पाहिजे आहे. हा आपला दुसरा शब्द आहे. हा काय? दुसरा शब्द आहे. आणि हा आपला प्रथम शब्द आहे. हा आपला काय? प्रथम शब्द आहे. कोणता? प्रथम शब्द आहे. आणि आपल्याला इथे काय पाहिजे? प्रथम शब्द पाहिजे आहे. दुसरा शब्द आपल्याकडे दिलाय. कशावरून आपल्याला हे कळलं? ऑप्शन वरून कळलेला आहे. मग आपण काय करणार? दुसरा शब्द दिलाय त्यावरून पहिला काढणार.
मग इथे दुसरा शब्द काय ए आहे, एच्या ऐवजी काय वापरला, बी वापरला. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, पुढलं घर घ्यावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल, पुढलं घर घ्यावं लागेल. मग बी आहे, बीच्या पुढलं घर कोणतं आहे, सी. म्हणजे बीच्या जागी काय घेतला मित्रांनो, सी. एन आहे, एनच्या पुढलं घर काय बाब्या, ओ. एनच्या पुढलं घर काय बाब्या, ओ. म्हणजे एनच्या जागी आपल्याला काय घ्यायचा, ओ घ्यायचा आहे. यम, यम आहे, यमच्या पुढलं घर काय मित्रा, यन. यमच्या पुढलं घर काय, यन. म्हणून यमच्या जागी काय घ्यायचा, यन. डी आहे, डीच्या पुढलं घर काय मित्रा, ई. डीच्या पुढलं घर ई आहे, म्हणून ई, डीच्या जागी काय घ्यायचा, ई. म्हणजे आपल्याला योग्य उत्तर भेटणार आहे CONE. CONE ऑप्शन क्रमांक ड, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला इथे योग्य उत्तर भेटलेलं आहे. सर्वांना 100% समजलं असेल. काय केलं होतं इथे, एकदम सोपं होतं, अजिबात अवघड नव्हतं. त्यानंतर पुढे क्वेश्चन दिलाय 1 25 4 2 क्वेश्चन मार्क 5 3 81 6. तर प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. तर प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. 64 49 144 की 36. एकदम सोपा क्वेश्चन आहे. मी तुम्हाला सांगितलंय लेकरांनो, आपण स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत आहे आणि या स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत असताना पुराव आपल्याला वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ तोंडपाठ असणं गरजेचं आहे 30 पर्यंत. मग बघा इथे वर्गांवरतीच क्वेश्चन दिलेला आहे. या एकाचा आणि या चाराची बेरीज करा. या एकाची आणि चाराची बेरीज केली की झाले पुराव 1 + 4 = 5. 5चा वर्ग दिला मध्ये मांडून 25. 5चा वर्ग आहे 25, तो मध्ये घेतलेला आहे. या 3ची आणि या 6ची बेरीज करा. 3 + 6 किती झाले पुराव, 9 झाले. 9चा वर्ग किती लेकरांनो, 81, तर मध्ये घेतले 81. आता 2 आणि 5 यांची बेरीज आपल्याला करायची आहे. 2 + 5 बरोबर उत्तर आलं 7. 7चा वर्ग किती, 49, तर आपल्याला उत्तर भेटलं पुराव 49, ऑप्शन क्रमांक 2. पुढे 10 वर्षापूर्वी मुलगा वडील यांच्या वयाचे प्रमाण एकाच 7 होते. 10 वर्षापूर्वीच सांगितले. 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच 7 होते. परंतु 10 वर्षानंतर, बाबा इथं 10 वर्ष फसवलंय त्यानं, 10 वर्ष दिलं नाही तर 10 वर्षानंतर दिलंय. त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 2 होईल. तर वडिलांचे आजचे वय किती, तर वडिलांचे आजचे वय किती. तर चला सर्वात पहिल्यांदा या बाजूला घेऊ आपण काय, मुलगा. या बाजूला घेतला मुलगा आणि समोरच्या बाजूला घेतले प्रमाणात कोण, वडील. आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय सांगितलंय ते लिहून घेऊ. सर्वात पहिल्यांदा आपल्याला सांगितलं 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी. नंतर आपल्याला काय सांगितलं पुराव, नंतर आपल्याला सांगितलं 10 वर्षानंतर. नंतर आपल्याला काय सांगितलं, 10 वर्षानंतर. या 2 गोष्टी आपल्याला इथे दिलेल्या आहे. आणि काय सांगितलंय, वडिलांचे आजचे वय काढा 10 वर्षानंतर. घाबरायचं काम नाही, एकदम ज्या कार्यक्रम आहे तू फक्त लक्ष दे. ओके, तुला लय भारी सांगतो बाब्या. 10 वर्षापूर्वी, 10 वर्षानंतर. 10 वर्षापूर्वी मुलगा वडील यांच्या वयाचे प्रमाण एकाच 7 होते. 10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे प्रमाण एकाच 7 होते. एकाच 7 होते. परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण एकाच 2 होईल. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण एकाच 2 होईल. फरक यांचा वेगळा आलेला आहे. जर यांचा फरक वेगळा आला असेल तर आपल्याला तिथे एक सूत्र वापरायचं असतं. ते सूत्र काय लक्षात घ्या, वर्ष गुणाकारामध्ये दुसरे प्रमाण फरक, दुसरे प्रमाण फरक, छदाला प्रमाणांच्या तिरप्या गुणाकाराचा फरक, प्रमाणांचा तिरपा गुणाकार फरक, प्रमाणांचा तिरपा गुणाकार फरक, गुणाकार गुणाकार फरक, हे सूत्र आपल्याला इथे वापरायचं. द्या लक्ष. आता वर्ष किती आहे, 10 10 20 वर्ष आहे. 10 10 काय 20 वर्षे. मग इथे काय घ्यायचं पुराव, 20 वर्ष.
गुणाकारामध्ये कंसात दुसऱ्या प्रमाणाचा फरक 1 वजा 2 किती आले? एकच येणार ना भाऊ. दुसऱ्या प्रमाणाचा फरक, तिरप्या प्रमाणाचा फरक, यांचा गुणाकार त्याचा फरक. 1 गुणाकारात 2 वजा 1 गुणाकारात 7. चला कंस सोडून घेऊ. 20 1 20, 20 1 20, बे 1 बे, 7 1 7, 5 राहिले. 5 चोक किती आले? 20. 4 इथे उत्तर आलेलं आहे. 4 हे आपलं फायनल उत्तर राहणार नाही. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला शोधायचं काय आहे मित्रांनो? तर आपल्याला शोधायचंय वडिलांचे आजचे वय. वडिलांचे 10 वर्षापूर्वी प्रमाण किती होते? 7. मग काय करायचं? 4 गुणाकारात 7 करायचे. 7 चोक 28 अधिक 10 वर्षापूर्वीचं वय वडिलांचं 28 होतं. आज 10 ऍड केले तर आज वडिलांचं वय 38 वर्ष. आज वडिलांचं वय किती आलं? 38 वर्ष आज वडिलांचे वय आले. ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला इथे योग्य उत्तर भेटलंय. 38 वर्ष. समज में आया? येस या नो. कसं सोडवलं एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या. नसन समजलं तर पुन्हा व्हिडिओ बघा. सूत्र गरजेचं आहे. जर फरक सारखा असेल तर सूत्र वापरायची गरज नाही. फरक वेगळा असेल तर वर्ष गुणाकारात दुसरे प्रमाण फरक छेदला. प्रमाणांच्या तिरप्या गुणाकाराचा फरक किमती टाकून घ्यायच्या, सॉल्व्ह करून घ्यायचं, संपला कार्यक्रम. त्यानंतर पुढे गणित दिलं इंग्रजी अक्षरमालेवरती. AAT बरोबर 20, BAT बरोबर 40, CAT बरोबर 60 तर DAT बरोबर क्वेश्चन मार्क. एकदम सोपा क्वेश्चन आहे बघ कसं याला सोडवलं. A चा नंबर किती आहे? 1 आहे. A चा नंबर 1 आहे. परत A चा नंबर 1 आहे आणि T चा नंबर 20 आहे. या संख्यांचा करायचा आहे गुणाकार. या संख्यांचा काय करायचा आहे? गुणाकार. म्हणजे 1 गुणाकारात 1 गुणाकारात 20 बरोबर 20 याचं उत्तर आलं. BAT दिलाय. B चा नंबर 2 गुणाकारात 1 गुणाकारात 20 किती झाले? 20 दून 40. CAT C चा नंबर किती बघूया? 3 गुणाकारात 1 गुणाकारात T चा नंबर T20 20. 3 दुने 6 वरचा 0 60. आपल्याला काढायला लावला DAT. D चा नंबर किती आहे रे मित्रा? D चा नंबर आहे 4. 4 गुणाकारात 1 गुणाकारात 20, 4 दून 8 वरचा 0 उत्तर आलं 80. 80 याचं योग्य उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 3. समज में आया? येस या नो. काही गणित असे सुद्धा आपल्याला असतात एकदम सोपे, काही लयच अवघड असतात, ते पुढे तुला सांगणार आहे. हे आपलं फीचं स्ट्रक्चर आहे. ज्या लेकरांना आपल्या बॅच जॉईन करायचे आहेत त्यांनी आपल्या बॅच जॉईन करून घ्या. पोलीस भरती, वन विभाग, सरळ सेवा 499 रुपये फी आहे. 10 तारखेपर्यंत याची तुम्हाला ऑफर दिलेली आहे. जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक 149 रुपये फी आहे. संपूर्ण मराठी व्याकरण 149. जिल्हा न्यायालयाची बॅच 4 महिन्याची, लक्षात ठेवा 4 महिने. संपूर्ण मराठी व्याकरण 199. संपूर्ण गणित बुद्धिमत्ता संपूर्ण मराठी व्याकरण आता 100 रुपयाला आहे सध्या तुमच्यासाठी. ओके ऑफर मध्ये. संपूर्ण गणित बुद्धिमत्ता 199. MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 999. SSC GD RPF 199. राज्य उत्पादन शुल्क हा सर्वांनी घेऊन टाका. राज्य उत्पादन शुल्क साठी खूप महत्वाचा आहे. मॅरेथॉन लेक्चर सुद्धा त्यात तुम्हाला भेटणार आहे. फक्त आजच्या दिवस 31 रुपये फी आहे. जिल्हा न्यायालयाचा सराव पेपर आहे. मॅरेथॉन लेक्चर 31 रुपये फी आहे. माझा मोबाईल नंबर इथे केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. पुढे गणित दिलंय. गुड्डी तिच्या घरापासून 3 किमी पूर्वेला दिशेला गेली. नंतर डाव्या हाताला वळून 4 किमी गेली. तर रुपाली तिच्या घरापासून किती दूर आहे? तर गुड्डीस तिच्या घरापासून किती दूर आहे लक्षात घ्या, असा क्वेश्चन आहे. तर गुड्डी तिच्या घरापासून किती दूर आहे? गुड्डी तिच्या घरापासून 3 किमी पूर्व दिशेला गेली. नंतर उजव्या हाताला वळून ती 4 किमी गेली. तर गुड्डी तिच्या घरापासून किती दूर आहे? 7 किमी, 6 किमी, 5 किमी की 4 किमी? एकदम सोपा क्वेश्चन आहे. अजिबात लेकरांना घाबरून जायचं काम नाही. द्या लक्ष. सर्वात पहिल्यांदा आपण गुड्डीचं घर इथे ठेवून घेऊ. गुड्डीचं हे काय बाबा? घर आहे. आता म्हटलं काय? गुड्डी तिच्या घरापासून 3 किमी पूर्व दिशेला गेली. ही तिच्या घराची पूर्व दिशा आहे. ही तिच्या घराची दक्षिण दिशा आहे. पाठीमागच्या बाजूला तिच्या घराची पश्चिम दिशा आहे आणि वरच्या बाजूला तिच्या घराची उत्तर दिशा आहे. ही उत्तर दिशा आहे. आता आपल्याला काय म्हटलंय? गुड्डी
तिच्या घरापासून 3 किमी पूर्व दिशेला गेली, 3 किमी पूर्वेकडे गेलेली आहे, 3 किमी पूर्वेकडे गेली. त्यानंतर उजव्या हाताला वळून 4 किमी गेली. उजवा हात म्हणजे खायचा बाब्या या बाजूचा म्हणजे दक्षिणेला. माझं तोंड पूर्वेला आहे, पूर्वेला असताना दक्षिणेला काय वळलो, उजव्या हाताला वळालो म्हणजे मी आता दक्षिणेला वळालो. दक्षिणेला वळाले आणि दक्षिणेला वळून ती 4 किलोमीटर आली, 4 किलोमीटर आली. आता आपल्याला राज्य उत्पन्न शुल्क अजून वळवतील आणि सूत्र हेच वापरायचे, लक्षात ठेवा. तर 4 किलोमीटर आली आणि काय सांगितलेलं आहे, इथं येऊन ती पोहोचली, गुड्ड्याला भेटली. तर ही गुड्डी यापासून तर यापर्यंतचं अंतर किती आहे, गुड्डीचं हे अंतर आपल्याला विचारलेलं आहे. आता लक्षात ठेवा, ही याला म्हणतो आपण ए, याला म्हणतो बी, याला म्हणतो सी. हा ए सी जो आहे हा आपला कर्ण आहे, ए सी जो आहे हा आपला काय आहे, कर्ण आहेत. फक्त सूत्र लक्षात घ्या, तुम्हाला क्वेश्चन यावरती 100% विचारणार. ए बी जो आहे हा आपली प्रथम बाजू आहे, ए बी जो आहे ती आपली प्रथम बाजू आहे आणि बी सी जे आहे ती आपलं दुसरी बाजू आहे. ही आपलं काय, दुसरी बाजू आहे. बी सी जे आहे ते आपलं दुसरी बाजू आहे. आता आपल्याला पायथागोरसचा थेरम पाठ आहे किंवा त्रिकूट पाठ आहे. पायथागोरसचा थेरम काय सांगतं, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, ओके, कर्णाचा वर्ग, मग त्याला आपण काय म्हटलं, एसी. एसी चा स्क्वेअर बरोबर एबी चा स्क्वेअर अधिक बीसी चा स्क्वेअर. या आपलं पायथागोरसचं थेरम. एसी आपल्याला पाहिजे, एसी जशाला तसा ठेवला. एबी 3 आहे, 3चा वर्ग अधिक बीसी 4 आहे, 4चा वर्ग बरोबर एसी चा वर्ग बरोबर. एसी चा वर्ग बरोबर 9 अधिक 4 किती, 16. 9 4 किती झाले 25. एसी चा वर्ग बरोबर 25. हे वर्ग या बाजूला गेले, वर्गमुळात आले, वर्गमुळात 25 आले. 25 ला वर्गमुळाच्या बाहेर काढले, 5 किलोमीटर आपल्याला उत्तर भेटलं. किती उत्तर भेटलं बरोबर, 5 किलोमीटर उत्तर भेटलं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथे योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला इथे काय भेटलंय लेकरांनो, योग्य उत्तर भेटलंय. उद्या सुद्धा मॅरेथॉनची एक लेक्चर घेऊन येणार आहेत, ते थोडं डीप मध्ये घेईल. याच्यापेक्षा डीप मध्ये मोठमोठे क्वेश्चन उद्याच्या सुद्धा बुद्धिमत्तेच्या मॅरेथॉनच्या लेक्चर मध्ये घेतो, तेही तुम्ही पाहून घ्यायचं, हेही तुम्ही पाहून घ्यायचं. चला, याचं योग्य उत्तर भेटलं आपल्याला 5 किलोमीटर. काल 3 तारीख होती, उद्या रविवार राहील, तर 7 तारखेला कोणता वार असेल. काल 3 तारीख होती, उद्या रविवार राहील, तर 7 तारखेला कोणता वार असेल, द्या लक्ष. सर्वात पहिल्यांदा आपल्याला तारखा सोडून घ्यायच्या. आता काल 3 तारीख होती, चला काल 3 तारीख होती, 3 तारीख होती. आजचा एक वार आहे, आजचा एक वार आहे, आजच्या वारी आपल्याला 4 तारीख भेटणार आहे. काल 3 तारीख होती म्हणजे आज 4 तारीख असणार आहे. ओके, आणि काय सांगितलंय, उद्या रविवार आहे. उद्या काय आहे, उद्या रविवार आहे. उद्या किती तारीख असणार पुराव, 5 तारीख असणार. उद्या 5 तारीख असणार आणि उद्याचा वार रविवार आहे. उद्या 5 तारीख असणार आणि उद्याचा वार रविवार आहे. म्हणजे आजचा वार शनिवार आहे, उद्याचा रविवार आहे. परवा दिवशी बाबा 6 तारीख असणार. परवा दिवशी 6 तारीख असणार. परवा दिवशी किती तारीख असणार, उद्या जर 5 तारीख असेल, उद्या रविवार असेल, उद्या काय रविवार आहे, उद्या 5 तारीख आहे, तर परवा दिवशी 6 तारीख असणार आणि त्या दिवशी सोमवार असणार. त्या दिवशी वार कोणता असणार, सोमवार. त्यानंतरला मंगळवार. त्यानंतर काय असणार बाबा, परवाच्या नंतरचा 13वाचा वार आपण त्याला म्हणतो, 13वाचा वार. ओके, परवा आणि त्यानंतर 13वा. 13वाला किती तारीख असणार, 7 तारीख असणार. आणि आज 7 तारखेचा वार सोमवार नंतर काय असणार पुराव, मंगळवार असणार. आपल्याला काय विचारलेलं आहे, हा माग लागल्यावर लय अवघड असतं बाब्या. 3 तारखेला काल 3 तारीख होती, काल. उद्या रविवार राहील, तर 7 तारखेचा वार कोणता, 7 तारखेचा वार कोणता आला, मंगळवार. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुराव. याचं काय आलं आपल्याला, योग्य उत्तर इथे भेटलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3. समज में आया, यस या नो, सर्वांनी सांगा. त्यानंतर पुढे
सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. क्वेश्चन नीट लक्षात घ्या. सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झाला. बहिणीचा जन्म शनिवारी झाला आहे, तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झाला आहे, तर सूरजचा जन्म कधी झाला? बहीण ही लहान आहे. बहीण ही लहान आहे. लहान बहीण काय पराव? लहान आहे. लहान लहान आहे. किती दिवसांनी लहान आहे? 730 दिवसांनी लहान आहे. आणि हिचा जन्मवार दिलाय आपल्याला शनिवार. लक्षात घ्या. क्वेश्चन नीट समजून घ्या. हिचा जन्मवार काय दिलाय पराव? शनिवार दिलेला आहे. तर आपल्याला सूरजचा जन्मवार काढायचा आहे. सूरज हा मोठा आहे. सूरज हा काय पराव? सूरज हा मोठा आहे. मोठा. लक्षात घ्या. आणि मोठ्याचा जन्मवार आपल्याला पाहिजे आहे. मोठ्याचा जन्मवार आपल्याला पाहिजे. इथं पोरं लय वेळेस कन्फ्युज होतात पोट्ट्यावर. मोठ्याचा जन्मवार आपल्याला पाहिजे आहे. आता लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा दिवसातला फरक किती आहे? 730 आहे. भागाकारामध्ये 7 करायचं, कारण 7 दिवसाचा आठवडा असतो. ज्या दिवसांचा फरक आहे त्या दिवसांचा फरक अंशाला घ्यायचा आणि त्याला भागाला 7 घ्यायचे कंपल्सरी, कारण 7 दिवसाचा आठवडा असतो. 7 ने भाग द्या. 7 एक 7, 7 एक 7. 7 ने 3 ला भाग जात नाही म्हणून 0. 7 चोक 28. किती बाकी उरली? 2. 2 बाकी उरलेली आहे. आता झालं काय? 2 बाकी उरली आहे, म्हणजे सूरज हा मोठा आहे, त्याची बहीण लहान आहे. तर सूरजच्या बहिणीचा सूरज नंतर 2 दिवस सोडून जन्म झालेला आहे. 2 दिवस सोडून जन्म झालेला आहे. 2 दिवस काय सोडून जन्म झालेला आहे. पर्यंत आले. काय म्हटलं इथं? 2 दिवस आधी झालेला आहे. म्हणजे कोणाचा? सूरजचा जन्म त्याच्या बहिणीच्या 2 दिवस आधी झालेला आहे. बहिणीचा जन्म कधी झालाय? बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे. म्हणजे शनिवारच्या 2 दिवस आधीचा वार कोणता आहे? शनिवारच्या 2 दिवस आधीचा वार कोणता आहे? मग बाब्या तुला वार सुद्धा तोंडपाठ असणं गरजेचं आहे. सोमवार, मंगळवार. आता बरेच जण याचं उत्तर बुधवार देतील. लक्षात घ्या. सोमवार, मंगळवार, बुधवार, त्यानंतर गुरुवार, त्यानंतर शुक्रवार, आणि त्यानंतर काय पराव? शनिवार. शनिवारच्या 2 दिवस आधीचा वार कोणता? शनिवारच्या पाठीमागचा पहिला वार कोणता आहे? शुक्रवार. आणि दुसरा वार कोणता आहे? गुरुवार. तर शनिवारच्या 2 दिवस आधीचा वार कोणता असेल? गुरुवार. तर शनिवारच्या 2 दिवस आधीचा वार असणार आहे गुरुवार. म्हणजे या प्रश्नाचं आपल्याला योग्य उत्तर भेटलंय गुरुवार. ऑप्शन क्रमांक 4. पोरं कन्फ्युज झाले बुधवार मध्ये. 2 दिवस सोडून नाही घ्यायचं पुराव. 2 दिवसा आधी झालेला आहे. काय म्हटलंय? सूरजचा जन्म त्याच्या बहिणीच्या 2 दिवस आधी झाला आहे. 2 दिवस आधी झाला. म्हणजे 2 दिवस आधी वारचा झाला. वारला वार फक्त असं आपण म्हणू शकतो. कधी? तिथे आपल्याला उत्तर भेटलं तेव्हा. समज में आया? यस या नो? क्या बात आहे रे माझ्या वाघाओ आणि वाघिणीओ. चला, एक माणसाच्या रांगेत मधल्या माणसाचा क्रमांक 18 आहे. तर रांगेत एकूण किती माणसं आहेत? 2 क्वेश्चन पट्ट्यावर फिक्स आहे. असे 1 ते 2 क्वेश्चन फिक्स येणार, म्हणजे येणार या टाइपचे. एका माणसांच्या रांगेत मधल्या माणसाचा क्रमांक 18 आहे. मधला हा माणूस आहे. या मधल्या माणसाचा क्रमांक 18 आहे. कितवा आहे? 18 आहे. मधल्या माणसाचा क्रमांक 18 आहे, म्हणजे त्याच्या या बाजूला 17 माणसांचा समावेश आहे. म्हणजे तो एकूण मोजला तरी 18 भरतो, आणि त्याच्या या बाजूला सुद्धा 17 माणसांचा समावेश आहे. म्हणजे तो एकूण मोजला तरी 18 भरतो, एकूण मोजला तरी 18 भरतो. म्हणजे या बाजूला 17 आहे, या बाजूला 17 आहे. 17 17 नुसता खतरा बाब्या. 34 अधिक मधला 35. ही पहिली पद्धत. दुसरी पद्धत काय करायची? मधल्या माणसाचा क्रमांक दिलाय ना, मग काय करायचं? त्याला 2 न गुणायचं. 18 दून 36 वजा 1 करायचा. किती आले? 35. 2 ना गुणल्यामुळे त्याला दोनदा धरलं, म्हणून एकदा त्याला वजा करायचं होतं.
36 आपल्याला उत्तर भेटलं. कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता. याचं सॉरी किती 35. 36 मधून एक गेला, किती राहिले बाब्या 35. तर याचं योग्य उत्तर भेटलं आपल्याला 35, ऑप्शन क्रमांक 1. समजलं? यस या. चला त्यानंतर पुढे, झाडे गवत व वनस्पती यांच्या संबंधात दर्शवणारी आकृती ओळखा. झाडे गवत व वनस्पती यांचा संबंध दर्शविणारी आकृती ओळखा. आता वनस्पतीमध्ये ह्या वनस्पती आहेत, ह्या काय आहेत पुराव? वनस्पती आहे. वनस्पतीमध्ये झाडे पण येतात आणि वनस्पतीमध्ये पुराव गवत पण येतं. वनस्पतीमध्ये झाडे पण येतात आणि पुराव वनस्पतीमध्ये लेकरांनो गवत पण येतं. म्हणजे दोघांचाही समावेश वनस्पतींमध्ये होतो. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 या. काय? गवत, झाडे आणि वनस्पती. याला तू म्हटला असता महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि बाब्या कर्नाटक वेगवेगळे राज्य आहेत. याला तू म्हटला असता महाराष्ट्र, मुंबई आणि इंदोर किंवा पणजी, काही म्हटलं असतं. ओके, या पद्धतीने लक्षात ठेवा. अशा डायग्राम सुद्धा आपल्याला विचारल्या जातात. या पुढील लेक्चरला याच्यापेक्षा डीप मध्ये आपण काय करूयात? क्वेश्चन घेऊयात. आशिया, भारत व महाराष्ट्र यांच्या दर्शवणारी आकृती ओळखा. आशिया, भारत व महाराष्ट्र यांचा संबंध दर्शविणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे. वेन आकृत्या तुमच्या समोर आहेत. आशिया खंड आहे पुराऊ, आशिया खंड आहे. या आशिया खंडामध्ये आपला महान असा भारत देश आहे. आपला भारत देश आहे आणि या भारत देशामध्ये पुराऊ आपलं महान असं राष्ट्र महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र काय आहे? महाराष्ट्र आहे. या पद्धतीने याची वेन आकृती तयार होईल. आशिया खंड, त्यामध्ये भारत, त्यामध्ये महाराष्ट्र, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला योग्य उत्तर इथे भेटलंय. त्यानंतर खालील विधाने लक्षात घेऊन त्यांचा निष्कर्ष काढा. असे क्वेश्चन आपल्याला विचारले जाणार, 100% खात्री आहेत. लक्षात ठेवा. या क्वेश्चनला सोडवण्याआधी आपल्याला वेन आकृत्या जमल्या पाहिजे, म्हणून मागे वेन आकृत्या सुद्धा आपण घेतलेल्या आहेत. खालील विधाने लक्षात घेऊन योग्य निष्कर्ष काढा. सर्व पेन पेपर आहेत. सर्व पेन पेपर आहे. सर्व पेन काय आहेत? पेपर आहे. हे पेन आहेत पुराऊ. हे सर्व पेन पेपर आहेत. काय आहेत? पेपर आहेत. सर्व पेपर पुस्तके आहेत. सर्व पेपर काय आहेत पुराऊ? पुस्तके आहेत. म्हणजे याच्यावरती काय येणार? पुस्तके येणार. सर्व पेपर काय आहेत? पुस्तके आहे. आणि आपल्याला निष्कर्ष काय दिला? तर वरील विधाने सत्य मानून तर्कसंगत निष्कर्ष निवडा. चला, वेन आकृती आपली तयार झाली. सर्व पेन पेपर आहेत. पेन आहे, पेपर आहे आणि सर्व पेपर पुस्तके आहेत. सर्व पेन पुस्तके आहेत. सर्व पेन आतमध्ये पुराव, पुस्तक बाहेर आहेत. म्हणजे सर्व पेन हे पुस्तक आहेत. अगदी बरोबर आहे. काही पुस्तके पेन आहेत, काही पुस्तके पेन आहेत, काही पुस्तके पेन आहेत, पण सर्व पुस्तके पेन नाहीत. काही पुस्तके काय आहेत? पेन आहेत. ओके, म्हणजे याचं योग्य उत्तर ब सुद्धा आपल्याला येऊ शकतं. म्हणजे दोन्ही आपले काय आहेत? बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला काय भेटलं? योग्य उत्तर भेटलं. मोहन दक्षिणेला चालत होता. तो डावीकडे वळतो, परत डावीकडे वळतो, नंतर पुन्हा डावीकडे वळतो व उजवीकडे वळून चालतो. तर आता तो नेमका कोणत्या दिशेला जात आहे? असे क्वेश्चन टीसीएस आपल्याला जास्त करून विचारतात. मोहन दक्षिणेला चालत होता. दक्षिणेला चालत असताना तो डावीकडे वळतो. डावीकडे वळल्यानंतर परत तो डावीकडे वळतो, नंतर पुन्हा डावीकडे वळतो. म्हणजे पाय तो डावीकडे किती वळला? डावीकडे पहिल्यांदी वळला, डावीकडे दुसऱ्यांदी वळतो, परत पुन्हा डावीकडे वळतो आणि मग उजवीकडे वळतो. तीनदा डावीकडे वळला आणि एकदा उजवीकडे वळला. हा आपला मोहन आहे. हा आपला मोहन आहे. दक्षिणेला चालत होता म्हणजे ही दक्षिण दिशा आहे. खालची दिशा नेहमी दक्षिण मानायची असते. वरची दिशा नेहमी उत्तर मानायची असते. या बाजूला पूर्व मानायची, त्याच्या अपोजिटला पश्चिम मानायची. मोहन हा दक्षिणेकडे चालत असताना तो पुढे वळालाय, डावीकडे तीनदा वळलेला आहे. आता माझं तोंड दक्षिणेला आहे. माझा डावा हात आणि उजवा हात पुढे लक्षात घ्या. माझं तोंड दक्षिणेला आहे.
हा माझा उजवा हात आहे, उजवा हात माझा कुठे गेला पश्चिमेला, तर डावा हात कुठे आला पूर्वेला. मग सांगितलं काय, तो डावीकडे वळतो, मग आपल्याला त्याला डावीकडे वळवायचं आहे. चला डावीकडे वळाला म्हणजे पूर्वेला वळाला. आता पहिल्यांदी डावीकडे वळाला, एकदा डावीकडे वळाला, पहिली डावी बाजू. त्यानंतर पुढे काय सांगितलं, डावीकडे चालत असताना तो परत डावीकडे वळाला, परत डावीकडे वळाला. आता माझं तोंड पूर्वेला आहे, डावा हात गेला उत्तरेला, म्हणजे मी दुसऱ्यांदी सुद्धा डावीकडे वळालो, दुसऱ्यांदी सुद्धा डावीकडे वळालो. आता परत एकदा डावीकडे वळाला, परत काय झाला, तिसऱ्यांदी पाय पहिल्यांदी डावीकडे वळाला, डावीकडे वळाला, तिसऱ्यांदी सुद्धा डावीकडे वळाला. आता माझं तोंड उत्तरेला आहे, मी पुन्हा डावीकडे वळणार, म्हणजे माझं तोंड आता होणार पश्चिमेला, माझं तोंड आता कुठे होणार पश्चिमेला. तीनदा मी डावीकडे वळालो, तीनदा डावीकडे वळालो. त्यानंतर आपल्याला काय म्हटलं, वळत चालला, तर नंतर उजवीकडे वळून चालला. आता माझं तोंड पश्चिमेला आहे, आता मी चाललेलो आहे, मला उजवीकडे वळायचं आहे, माझा तोंड पश्चिमेला आहे, म्हणजे माझा उजवा हात उत्तरेला गेला, उजवा हात उत्तरेला गेला, मग मी परत उजवीकडे वळालो. आता माझं तोंड कोणत्या दिशेला आहे, माझं तोंड उत्तर दिशेला आहे, माझं तोंड कोणत्या दिशेला आहे, उत्तर दिशेला आहे, म्हणजे माझं योग्य उत्तर उत्तर आहे, माझं योग्य उत्तर काय उत्तर आहे. मोहन दक्षिणेला चालला, लक्षात घे, असे क्वेश्चन आपल्याला जास्त विचारतात. एक क्वेश्चन 100% तुला असं विचारणार. मोहन दक्षिणेला चालला, दक्षिणेला चालत असताना माझं तोंड दक्षिणेला आहे, तो डावीकडे वळाला पूर्वेला, पूर्वेला चालत होता, परत डावीकडे वळाला उत्तरेला, उत्तरेला चालत असताना परत डावीकडे वळाला, पुढे पश्चिमेला, पश्चिमेला चालत असताना उजवीकडे वळाला, पुढे गेला उत्तरेला. एकदम सोपं होतं, फक्त दिशा पाठ असल्या पाहिजे, उजवी डावी बाजू कळाली पाहिजे, कार्यक्रम संपला. समज में आया? यस या नो. पुढे, जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलाची आई आहे, तर माझा कोण? पाय बघ क्वेश्चन काय भारी. जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, तर माझा कोण? असे सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारले जाणार आहे, दाट शक्यता आहे. चला, जिचा मुलगा आहे म्हणजे ची आई, ची आई, जिचा मुलगा आहे तिची मुलगी, जिचा मुलगा आहे तिची सासू, ची आईची सासू, सासू, च्या आईची सासू, माझ्या मुलीची आजी आहे, म्हणजे इकडे ही बाई बसलेली आहे, हिची मुलगी आहे, हिची कोण मुलगी आहे, या मुलीची ही सासूबाई काय आहे, आजी आहे, या मुलीची सासूबाई काय आहेत, आजी आहे. जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, सासू म्हणजे पतीची आई. ओके, माझ्या मुलीची आजी आहे, तर माझा कोण? माझ्या मुलीची काय आजी आहेत. आता ही XYZ महिला आहे, हिच्या मुलीची आजी ही आहे, हिच्या मुलीची आजी ही आहे, म्हणजे हिची ही कोण झाली, सासू झाली ना, सासू. हिची ही कोण झाली, सासू झाली ना, काय झाली, सासू. हिची सासू झाली, मग हिची एक सून आहे, या सासूची एक सून आहे, तिला एक मुलगा आहे, म्हणजे हा तिचा कोण झाला, मुलगा झाला ना. कोण झाला पोराव, मुलगा झाला ना. ऑप्शन क्रमांक 2 इथं योग्य उत्तर आलं ना. जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे, तर माझा कोण आहे, कोण आहे, मुलगा. चला पुढे, जर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26वा असेल, तर शेवटून त्याचा कितवा क्रमांक आहे. जर 45 मुलांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26वा असेल, तर शेवटून त्याचा क्रमांक कितवा असेल. म्हणजे 45 मुलांची रांग आहे, या 45 मुलांच्या रांगेमध्ये समोरून जर मोजलं तर अमर 25 कितवा 26वा भरतो, तर पाठीमागून मोजला तर कितवा भरेल. काहीच करायचं नाही, फक्त ह्या 45 मधून 26 वजा करायचे, एक ऍड करायचा, एक काय करायचा, ऍड करायचा. 45 मधून 26 गेले, 19 अधिक 1 किती आले, 20. याचं योग्य उत्तर आलं किती, 20. एक काय ऍड केला, कारण त्याला काय केलं आपण, कट करून टाकलं, तो पुन्हा ऍड करायचा म्हणून.
किंवा डायरेक्ट 26 मधून 1 वजा करा, काय करा, एक आपण काय म्हणतो 26 मधून 1 काढून टाका आणि डायरेक्ट काय करा 45 मध्ये, असं केलं तरी जमतं. किंवा किंवा काय केलं तुम्ही बघा, द्या लक्ष. 45 वजा 26, इथं 3 राहिले, इथं किती झाले बाबा 15. 15तून 6 गेले, किती राहिले 15तून 6 गेले, राहिले 9. 3तून 2 गेले 1, 19 अधिक 1, असं केलं जमतं. शॉर्टकट केला मी तरी जमतं. चला पुढे. अ हे सी चे वडील आहेत, डी हा सी चा मुलगा आहे, ई ही एफ ची आई आहे, तर एफ चा भाऊ डी आहे, तर ई चे ए शी नाते काय? एकदम सोपा क्वेश्चन आहे. अ हे सी चे वडील असून डी हा सी चा मुलगा आहे. लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा याला लिहून घ्या. अ हे सी चे वडील आहे, अ हे सी चे कोण आहे? वडील आहे. आता म्हणजे ए वडील आहे, म्हणजे ए 100% पुरुष आहे हे आपल्याला माहित आहे. ए 100% पुरुष आहे हे आपल्याला माहित आहे. पण सी हा पुरुष आहे, मेल आहे की फिमेल आहे हे आपल्याला माहित नाही. डी हा सी चा मुलगा आहे, ए हे सी चे वडील असून डी हा सी चा मुलगा आहे. डी हा सी चा मुलगा आहे, सीला एक मुलगा आहे, सीला एक मुलगा आहे, त्याचं नाव डी आहे. म्हणजे डी हा 100% काय आहे? मेल आहे, कारण मुलगा आहे ना, तो मेल आहे. ई ही एफ ची आई आहे, ई ही एफ ची आई आहे. इकडे लिहून घेतो, ई ही एफ ची आई आहे, एफ ची आई आहे. आता एफ मुलगा आहे की मुलगी आपल्याला माहित नाही, पण ई ही 100% काय? फिमेल आहे, कारण ती आई आहे. काय? आई आहे. पुढे काय सांगितलं? एफ चा भाऊ डी आहे, एफ चा भाऊ डी आहे, एफ चा भाऊ डी आहे. तर ई चे ए कोण लागतात? तर ई चे ए कोण लागतात? आता लक्षात घे, ई एक महिला आहे, ई एक महिला आहे, तिला एक मुलगी आहे, तिचं नाव एफ आहे, बरोबर. कारण काय सांगितलंय, तर एफ चा भाऊ डी आहे, महिला किंवा पुरुष आपण म्हणू शकतो, हा मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकते, काही फरक पडत नाही. आपण मुलगी धरली थोडे वेळ, ईला एक मुलगी आहे एफ नावाची, आणि एफ नावाच्या मुलीला डी नावाचा भाऊ आहे. म्हणजे एफ ची आई ई आहे, तर डी ची आई सुद्धा कोण असणार आहे? ई असणार आहे. यांचं काय झालं? माय लेकाचा संबंध आला, माय लेकाचा संबंध आलेला आहे. आता डी कोणाचा मुलगा आहे? सी चा मुलगा आहे, म्हणजे 100% डी ची आई ई आहे, म्हणजे डी चे वडील कोण आहे? हे वडील आहेत. वडील आहे म्हणजे हे मेल आहेत, कोण? सी. आणि सी चे वडील कोण आहे? ए आहेत. आता सी चा मुलगा डी आहे, ई चा मुलगा डी आहे, सी चा मुलगा ही डी आहे, ई चा मुलगा ही डी आहे, म्हणजे सी ची पत्नी ई आहे. सी ची पत्नी कोण आहे? ई आहे. सी ची पत्नी ई आहे, सी चे वडील ए आहे, सी ची पत्नी ई आहे. म्हणजे आता लक्षात घे, तुझे वडील आहे, ही तुझी मम्मी आहे, आणि हे तुझ्या वडिलांचे वडील आहे. आता तुला विचारलं काय? तुझ्या वडिलांचे वडील तुझ्या मम्मीचे कोण लागतात? तर तू उत्तर काय देणार? सासरे. कोण लागतात? सासरे. ऑप्शन क्रमांक 4 किती? 3 आपल्याला 3 हे वाला इकडलं म्हणजे 4 दिले त्याला, ते आपलं काय आहे? योग्य उत्तर आहे. पुढे, जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटले, रिक्षाला मोटार म्हटले असेल तर असे मानले तर 3 चाकी वाहन कोणते? आता 3 चाकी वाहन कोणतं असतं? 3 चाकी वाहन कोणतं असतं? आता विमान बघितलं तरही बघू शकतो, पण आपल्याला आता रस्त्यावर चालणार असं ते म्हणू शकतो. तर रिक्षा 3 चाकी वाहन काय? सरळ साधा आणि सोपं रिक्षा. रिक्षाला काय म्हटलं तू? मोटार. तर आपलं योग्य उत्तर काय भेटलं? मोटार. ऑप्शन क्रमांक 2. काय? मोटार. समज में आया? यस या नो. काही बदक पोपट आहे, काही पोपट कावळे आहेत. बघ, काही बदक काय दिलाय आपल्याला? 2 विधानं दिले, आणि त्याचा विधानांचा योग्य काय करायचंय? निश्चित विधान काय करायचं? आपल्याला निष्कर्ष सत्य काढायचं आहे. त्या लक्ष. काही बदक, काही काय आहेत? हे बदक आहेत, ते पोपट आहे, आणि काही पोपट हे कावळे आहेत. ओके, म्हणजे हे काय झालेत पोराव? बदक झाले.
हे बदक झाले. हे काय झालेत पुराव? काही बदक पोपट आहेत, ते मध्यभागी पोपट आली, आणि काही पोपट काय आहेत? कावळे आहेत. या पद्धतीने आपली वेन आकृती तयार होते. या पद्धतीने आपली वेन आकृती तयार होते. काही कावळे पोपट आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. ह्यो भाग पोपट आणि कावळे दोघांचाही आहे, मिक्सचर आहेत. म्हणजे काही पोपट कावळे आहेत, काही कावळे पोपट आहेत, असं सेंटेन्स येऊ शकतं. काही पोपट कावळे आहे, काही कावळे पोपट आहे, कारण दोघं एकत्र आलेले आहेत. म्हणजे काही कावळे पोपट आहे, एकदम बरोबर उत्तर आहे. काही बदक कावळे आहेत, बदक इकडं आहे, कावळे इकडं आहेत, काही संबंध नाही, म्हणजे हे चुकीचं येऊ शकतं. काही बदक कावळे नाहीत, काही बदक कावळे नाहीत, म्हणजे त्याला असं म्हणायचंय काही बदक कावळे आहेत, अजिबात येणार नाही. काही कावळे बदक आहे, अजिबातही नाही. काही कावळे बदक आहे, कावळे आणि बदकाचा लांबून लांबून संबंध आहे, कारण मध्ये पोपट आहेत. म्हणजे आपल्याला योग्य निष्कर्ष भेटला ऑप्शन क्रमांक 1 समज में आया. यस या नो. असे गणित तुम्हाला आकृती काढून सोडवावे लागतात, त्याशिवाय पुरावा असे गणित तुम्हाला सुटणार नाही, याची काळजी घ्या. ओके. त्यानंतर पुढे 4 वाजता किती अंशाचा कोन घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये येईल? 4 वाजता किती अंशाचा कोन घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये येईल, असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे पुरावा, अजिबात घाबरायचं काम नाही. द्या लक्ष. याला कसं सोडवायचं बघूयात. एकदम सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो, याला पुरावा सोडवू शकतो. ओके. सर्वात पहिल्यांदा आपण घड्याळ काढून घेऊ. इथे आपण घड्याळ काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, घड्याळामध्ये आपल्याला 4 वाजले असं सांगितलेलं आहे. जर घड्याळामध्ये 4 वाजले असेल, इथं 12, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6, 7, 8, 9, 10 आणि 11. जर घड्याळामध्ये 4 वाजले असेल तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल, हा आपला तास काटा. घड्याळात जर तुमच्या 4 वाजले तर तास काटा शार्प 4 वर येणार आहे. तर घड्याळात 4 वाजेल तेव्हा मिनिट काटा शार्प कुठवर येणार आहे? 12 वर येणार आहे. मिनिट काटा 12. हा आपल्याला अँगल काढायचा आहे. आता लक्षात ठेवा, आपल्याला जर विचारलं असतं याच्या विरुद्ध बाजूचा अँगल काढा, तर पाठीमागची बाजू आली असती. आपल्याला विचारलंय फक्त काय करा, त्याचा कोन काढा. मग याचा कोन आपल्याला काढायचा आहे. चला मग द्या लक्ष. मी तुम्हाला सोपी आयडिया सांगितले. 4 गुणाकारात 30 करा, 4 त्रिक किती 12, 120 डिग्री अँगल तयार झाला. ओके. कसं केलं आपण? ह्या 12 आणि 1 मध्ये 30 अंशाचा कोन आहे. ह्या 1 आणि 2 मध्ये 30 अंशाचा कोन आहे. 2 आणि 3 मध्ये 30 अंशाचा कोन आहे. आणि 3 आणि 4 मध्ये सुद्धा 30 अंशाचा कोन आहे. 3 2 3 1 3 6 3 3 चौक 12. मी तुम्हाला हेही सांगितलं होतं, घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये 30 अंशाचा कोन असतो. घड्याळाचा तास काटा 1 तासामध्ये 30 अंश पुढे सरकतो, तर 4 तासामध्ये किती अंश पुढे सरकेल? 120 अंश पुढे सरकेल. ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला इथे काय भेटलं पुराव? योग्य उत्तर भेटलेलं आहे. रस्त्याच्या कडेला 17 खांब आहेत. लगतच्या 2 खांबातील अंतर 4 मीटरचे आहे, तर पहिल्या व 17व्या खांबातील अंतर किती आहे? रस्त्याच्या कडाला एकूण खांब किती आहेत? 17 खांब आहेत. लगतच्या 2 खांबांमधील अंतर 4 मीटर आहे. म्हणजे बाबा हा लाईटीचा पहिला खांब आहे, हा लाईटीचा दुसरा खांब आहे. या दोघांमधील अंतर 4 मीटरचे आहे. तर पहिल्या आणि 17व्या खांबातलं अंतर आपल्याला काढायचंय. अशा वेळेस काय करायचं? एकूण खांब किती आहे? 17. त्यातून 1 वजा करायचा, किती आले? 16. गुणाकारात 2 खांबांमधील अंतर 4. एकूण खांब दिले 17. त्या शेवटच्या खांबाच्या पुढला आपल्याला अंतर काढायचं नाही, म्हणून तो खांब आपल्याला डिलीट करावा लागेल. 17 वजा 1 16. 16 गुणाकारात 2 खांबांमधील अंतर 16 चौक किती झाले बाब्या? 16 चौक झाले 64. किती झाले? 64. आपल्याला योग्य उत्तर भेटलं ऑप्शन क्रमांक 16 32 16 चौक 64. समज में आया? यस या नो. चला स्पीड मध्ये काय करायचं, या गणित या टाइपचे सुद्धा आपल्याला पुरावा गणित विचारले जाणार आहे, याची सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर पुढे क्वेश्चन दिलाय, खालील संख्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्या खालील प्रश्नाचे उत्तर द्या. सर्व संख्या या केवळ एक अंकी संख्या आहेत. डावी बाजू उजवी बाजू. प्रश्न सांगितलेला आहे, अशा किती समसंख्या आहे? समसंख्या आहेत की ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक समसंख्या आहे आणि ताबडतोब नंतर देखील एक समसंख्या आहे. अशा किती समसंख्या आहे ज्यांच्या ताबडतोब आधी देखील एक समसंख्या आहे आणि ताबडतोब नंतर देखील एक
संख्या आहेत काय सांगितलं लक्षात घे. अशा किती समसंख्या आहे, अशा किती समसंख्या आहे, समसंख्या पाहिजे यामध्ये. त्याच्या ताबडतोब आधी एक समसंख्या असेल आणि लगेच ताबडतोब नंतर देखील एक समसंख्या असेल, म्हणजे त्यांना क्रमवार 3 समसंख्यांचा गट निवडायचा आहे. क्रमवार 3 समसंख्या असलेले गट त्यांना काढायचे आहेत. आपण 3-3 संख्यांचा गट तयार करून घेऊ. चला 2 1 2 1 2 4 2 4 1 1 2 1 2 1 4. काय झालं 2 1 2 4 2 4 1. त्यानंतर 4 1 8 4 1 8. त्यानंतर काय येणार 4 1 8 1 8 5 1 8 5. त्यानंतर येणार 8 5 7 8 5 7. त्यानंतर येणार 5 7 3. अशा पद्धतीने आपल्याला गट तयार करावे लागेल. त्यानंतर येणार 5 7 3 नंतर 3 4 2 3 4 2 किंवा 7चं घेऊन टाकलं असतं तरी जमलं असतं. 7 3 4. मग 3 4 2 असे गट तयार करीत बसायचं आणि मग जो गट समसंख्यांचे किती गट येतात ते आपल्याला शोधायचं. द्या लक्ष. 2 1 2 4. आता बघ इथं 3 संख्यांमध्ये समसंख्या नाहीये, या 3 संख्यांमध्ये समसंख्या नाहीये, या 3 संख्यांमध्ये समसंख्या म्हणजे क्रमवार नाही आहे. ओके, या 3 संख्यांमध्ये समसंख्या क्रमवार नाहीये, या 3 संख्यांमध्ये समसंख्या क्रमवार नाही, इथं सुद्धा क्रमवार नाही. क्रमवार समसंख्यांचे गट आपल्याला इथे निवडायचे आहेत. क्रमवार किती किती 3-3 संख्यांचे गट आपल्याला निवडायचे आहेत. बघा द्या लक्ष, अजिबात येत नाही. ओके, इथं ही आली असती. आता 6 8 4. या बाई हा गट तयार झाला. कोणता गट तयार झाला बघ, 6 8 4 हा एक गट तयार झालेला आहे. 6 8 4. ओके, 8 4 3 झाला, 3 4 3 6 झाला, 6 7 5 झाला, 7 5 7 9 5. इकडे तर डायरेक्ट विषम संख्या, इकडे तर संबंधच येणार नाही. ओके, तर आता 6 8 4 हा आपल्याला एकच गट इथे भेटतो. द्या लक्ष, 6 8 आणि 4 क्रमवार 3 संख्या आपल्याला शोधायच्या ज्या समसंख्या असेल. क्रमवार 3 संख्या शोधायच्या ज्या समसंख्या असेल फक्त, बाकी काही शोधायचं नाहीये. म्हणजे यातलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2. एक गट तयार झालेला आहे. जिच्या अशी समसंख्या शोधा जिच्या आधी समसंख्या असेल आणि नंतर देखील काय असेल, समसंख्याच असेल. त्यानंतर एका सांकेतिक लिपीत यासला आपण असं म्हटलं, टोमॅटो हिज स्वीट, रस्ट फ्रूट लूट म्हणजे टोमॅटो हिज फ्रूट, आणि MABS NSB LUT म्हणजे गुड स्वीट फ्रूट. गुड याचा अर्थ काय, सर्वात पहिल्यांदा काय करायचं, याला लिहून घ्यायचं सुंदर भाषेत किंवा इथं छाटलं तरी चालतं. स्ट्रट काय इथं NSB याला वाचायचा प्रयत्न करायचा नाही, याचा काही अर्थ निघतो. ओके, टोमॅटो हिज स्वीट, टोमॅटो हिज काय आला स्वीट. त्यानंतरला पुढे काय सांगितलंय, RUST KURT, पुढे काय सांगितलंय LUIT. बरोबर, टोमॅटो हिज फ्रूट, टोमॅटो हिज काय आला फ्रूट. आता काय करा, अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. त्यानंतर पुढे काय सांगितलंय MABS NSB LUIT, बरोबर गुड स्वीट फ्रूट, गुड स्वीट काय फ्रूट आहे. आता कॉमन बाजूला काढायचं. कॉमन काय बघ, RUST इथं कॉमन काय, टोमॅटो टोमॅटो. इथं कॉमन काय, KURT काय कॉमन आहे, हिज. ओके, त्यानंतर इथं कॉमन काय आलं आता, LUT. इथं काय कॉमन आहे मग, आता वरती फ्रूट कॉमन गेलं. ओके, आता NSB इथं कॉमन काढलं, काय गेलं, स्वीट गेलं. आपल्याला काय सांगितलंय, गुड साठी काय आला MABS, गुड साठी काय आला MABS. कॉमन कट करायचं, गुड साठी शिल्लक राहिला MABS ऑप्शन क्रमांक काय आपला 3. या पद्धतीने कॉमन कट करायचं, याचं उत्तर येतं. बाकी काही करायचं नाही, एकदम सोपं आहे, अजिबात घाबरायचं काम नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आपली 499 ची बॅच आहे. 10 तारखेपर्यंत हिची ऑफर आहे. सुंदर बॅच आहे. ज्यांना ही बॅच परचेस करायची त्यांनी स्पीड मध्ये परचेस करा. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे. भेटूया आपण पुढील लेक्चर मध्ये उद्या. याच्यापेक्षा टप लेवलचे क्वेश्चन तुम्हाला उद्याचे एक मॅरेथॉन लेक्चर मध्ये घेऊन येतो, तेही तुम्हाला करणं गरजेचं आहे. तोपर्यंत पुरावा चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच.